रोज सकाळी डोळे उघडल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत एका सामान्य माणसाच्या डोक्यात किती विचार येत असतील याचा आपण कधी विचार करतो का? खूप म्हणजे साधारण 60,000च्या आसपास तरी नक्कीच. बरोबर. तब्बल 60,000 विचार. आणि यातली सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे यातले 80% विचार हे नकारात्मक किंवा चिंतेची असतात. बापरे, 80%! हे खरंच खूप जास्त आहे. हो ना. मग अशा या सततच्या मानसिक गोंधळात अलिप्तता, ज्याला आपण डिटॅचमेंट म्हणतो, ती मिळवणं शक्य तरी आहे का? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. कारण आपल्याला सतत असं वाटत असतं की काहीतरी मोठं घडलं पाहिजे. अगदी तेच. आपण आयुष्यात एखादा मोठा बदल घडवून आणायचा विचार करतो ना, तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर नेहमी एखादा मोठा नाट्यमय प्रसंग उभा राहतो. म्हणजे एखाद्या चित्रपटात दाखवतात तसं, की अचानक एखादा मोठा साक्षात्कार होतो आणि एका रात्रीत सगळं आयुष्य बदलून जातं. तसं वास्तवात खूप कमी वेळा होतं. नक्कीच. आपण अनेकदा आयुष्यात क्रांती घडवून आणण्यासाठी एखाद्या मोठ्या मोटिवेशनची वाट पाहत असतो. पण खऱ्या आयुष्यात अशी कोणतीही जादूची कांडी नसते. बरोबर आहे. ठीक आहे. आपण हे जरा सविस्तर समजून घेऊया. आजच्या या सखोल चर्चेत आपण अलिप्ततेचा खरा अर्थ आणि ती साध्य करण्यासाठी लागणाऱ्या दैनंदिन सवयींचे मानसशास्त्र उलगडणार आहोत. म्हणजे आज आपण हे पाहणार आहोत की अलिप्तता हा काही सर्व सोडून संन्यास घेण्याचा प्रकार नाहीये. अगदी बरोबर. ती एक अत्यंत व्यावहारिक आणि रोजची साधना कशी आहे हे आपण बघणार आहोत. नक्कीच. कसं आहे, मोटिवेशन किंवा प्रेरणा ही एक अत्यंत तात्पुरती गोष्ट असते. ती एखाद्या ठिणकीसारखी असते. जी क्षणभर उजेड देते पण लवकरच विझून जाते. अगदी तेच. पण सवयी माणसाला खऱ्या अर्थाने घडवतात. अलिप्तता, ज्याला आपण मनाची शांतता आणि स्थिरतेचा सर्वोच्च स्तर मानतो, ती एका दिवसात प्राप्त होत नाही. म्हणजे त्यासाठी रोज प्रयत्न करावे लागतात. हो, ती रोजच्या सरावातून, आपल्या छोट्या छोट्या निवडींमधून विकसित करावी लागते. आता बघा, आजकालच्या माहितीच्या अतिरेकामुळे म्हणजेच इन्फॉर्मेशन ओव्हरलोडमुळे अनेकांना प्रचंड मानसिक थकवा आला आहे. हे तर आपण रोजच अनुभवतो. हो ना? तर जंगलात जाऊन संन्यास न घेताही याच गजबजलेल्या जगात स्वतःच्या मनावरचे नियंत्रण कसे परत मिळवायचे याचा एक अत्यंत वैज्ञानिक आणि व्यावहारिक दृष्टिकोन आपण आज समजून घेणार आहोत. आणि म्हणूनच अलिप्तता कशी मिळवायची हे शिकण्यापूर्वी आपण सध्या नक्की कोणत्या चुकीच्या सवयींमध्ये अडकलो आहोत हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. कारण जोपर्यंत समस्येचे मूळ समजत नाही, तोपर्यंत आपण त्यावर उपाय शोधू शकत नाही. अगदी अचूक. आपण सर्वजण नकळतपणे अशा काही सवयींचे गुलाम झालो आहोत ज्या आपल्याला अलिप्ततेपासून कोसो दूर नेत आहेत. जेव्हा आपण या प्रक्रियेचा बारकाईने अभ्यास करतो तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. कोणती? ती म्हणजे अजाणतेपणे लाणलेल्या सवयींचा सापळा. याचं सर्वात मोठं आणि आपल्या सर्वांच्या परिचयाचं उदाहरण म्हणजे सकाळी डोळे उघडल्या उघडल्या आपला मोबाईल तपासणे. अरे रे, हा तर सर्वांचाच रोजचा प्रॉब्लेम आहे. हो ना. नोटिफिकेशन्स, मेसेजेस आणि सोशल मीडिया यामुळे दिवसाची सुरुवातच इतरांच्या विचारांनी आणि इतरांच्या आयुष्यातील अपडेट्सनी होते. या एका छोट्या वाटणाऱ्या कृतीमागे दडलेलं मानसशास्त्र आणि न्यूरोबायोलॉजी समजून घेणं खूप महत्वाचं आहे बरं का. म्हणजे त्यातही विज्ञान आहे. नक्कीच. सकाळी जेव्हा आपण झोपेतून उठतो तेव्हा आपला मेंदू अल्फा आणि थेटा या अत्यंत शांत आणि ग्रहणशील लहरींच्या अवस्थेत असतो. अल्फा आणि थेटा, ओके. हे तेच क्षण असतात जेव्हा आपले अवचेतन मन म्हणजे सबकॉन्शियस माइंड प्रोग्रॅमिंगसाठी सर्वात जास्त खुले असते. पण जेव्हा आपण उठल्याबरोबर लगेच फोन हातात घेतो आणि जगभरातील बातम्या किंवा मेसेजेस वाचतो, तेव्हा आपण त्या शांत अवस्थेला धक्का लावतो. अगदी बरोबर, तेव्हा आपण आपल्या मेंदूला डोपामिन आणि कॉर्टिसोल या रसायनांचा अचानक डोस देतो. यामुळे नकळतपणे आपले मन बाहेरील जगात आणि इतरांच्या आयुष्यात गुंतून पडते. आणि म्हणूनच आपली एकाग्रता आणि आंतरिक शांतता दिवसाच्या सुरुवातीलाच भंग पावते. हो, आपण स्वतःचा दिवस स्वतःच्या अटींवर सुरू करण्याऐवजी तो जगाच्या प्रतिक्रियांवर सुरू करतो. बापरे. म्हणजे विचार करा, जर खरोखरच हजारो अनोळखी लोक आपल्या घरात येऊन आपल्याला त्यांच्या आयुष्याबद्दल मोठ्याने सांगू लागले तर आपली मानसिक अवस्था काय होईल? आपण तर वेडेच होऊ. हो ना. सकाळी उठल्या उठल्या फोन पाहणे म्हणजे झोपेतून उठल्याबरोबर आपल्या घराचे मुख्य दरवाजे सताड उघडून रस्त्यावरील हजारो अनोळखी लोकांना आपल्या दिवाणखान्यात येऊन ओरडायला परवानगी देण्यासारखे आहे. अरे वा, हे अतिशय अचूक आणि भयानक वास्तव दर्शवणारं उदाहरण आहे. जर आपण डिजिटल जगात रोज सकाळी हेच करत असू तर मनाला शांतता कशी मिळेल? खरंच, आपण आपल्या स्वतःच्या भावनांचा रिमोट कंट्रोल अशा प्रकारे जगाच्या हातात देऊन टाकतो.
आणि म्हणूनच इथे जाणीवपूर्वक म्हणजेच कॉन्शियस सवयींचे महत्त्व अधोरेखित होते. म्हणजे आपण ठरवून काही गोष्टी केल्या पाहिजेत. हो, अलिप्तता म्हणजे जगापासून पळून जाणे किंवा सर्व जबाबदाऱ्या झटकून टाकणे असा अजिबात होत नाही. अलिप्तता म्हणजे बाह्य जगाला आणि तिथल्या घडामोडींना आपल्या मनाचा ताबा लगेच आणि विनाकारण घेऊ न देणे. म्हणजे स्वतःवर नियंत्रण ठेवणे. अगदी तेच. आपल्या भावनांचे नियंत्रण आपल्या स्वतःच्या हातात असणे ही खरी अलिप्तता आहे. तर मग आता आपण उपायांकडे वळूया. हो, जर सकाळचा फोन हा समस्येचा एक मोठा भाग असेल आणि अजाणतेपणे लागलेल्या सवयी आपल्याला बांधून ठेवत असतील, तर यावर नेमका उपाय काय? अलिप्ततेचे हे कौशल्य प्रत्यक्षात कसे विकसित करायचे यावर आपण बोलूया. हो, यासाठी 5 प्रभावी सवयींचा अभ्यास अत्यंत रंजक आहे. यातील पहिली सवय आहे सकाळची शांतता म्हणजे मॉर्निंग सायलेन्स. म्हणजे नक्की काय करायचे? फोन किंवा कोणताही व्यत्यय न ठेवता शांत बसणे. ही सवय दिसायला अत्यंत साधी वाटते, पण ती अंमलात आणायला तितकीच कठीण असू शकते. कारण आपल्याला सतत काहीतरी करायची सवय लागलेली असते. बरोबर. ही सकाळची 5-10 मिनिटांची शांतता आपल्या मेंदूला स्वतःशी जोडण्याची संधी देते. मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे झोपेतून उठताना आपला मेंदू अत्यंत संवेदनशील अवस्थेत असतो. म्हणजे तो अल्फा आणि थीटा स्टेटमध्ये असतो. एक्झॅक्टली. या वेळात कोणताही विचार न करता केवळ स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव ठेवल्याने बाह्य जगाचा आपल्यावरील प्रभाव कमी होतो. म्हणजे एक प्रकारचं शील्ड तयार होतं. होय, आपण जगाच्या कोलाहलात शिरण्यापूर्वी स्वतःसाठी एक सुरक्षित मानसिक कवच तयार करत असतो. हे आपल्या मज्जासंस्थेला म्हणजे नर्वस सिस्टमला हा संदेश देते की सध्या कोणताही धोका नाही आणि आपण सुरक्षित आहोत. हे समजायला सोपं आहे की शांत बसल्याने मेंदूची धावपळ थांबते. पण इथे एक व्यावहारिक अडचण आहे. कोणती? आपण शांत बसायचा प्रयत्न करतो, पण डोक्यात जर आधीच विचारांचे मोठे जाळे विणलेले असेल तर काय करायचे? कालच्या ऑफिसमधल्या वादाचा विचार किंवा आजच्या कामाचं टेन्शन. हो, हे अनेकांसोबत होतं. केवळ शांत बसून हे विचार जात नाहीत. आणि म्हणूनच इथे दुसरी महत्वाची सवय समोर येते, ती म्हणजे जर्नलिंग. म्हणजेच आपले विचार आणि भावना कागदावर लिहून काढणे. बरोबर. जेव्हा शांततेतूनही विचार थांबत नाहीत, तेव्हा त्यांना बाहेर काढणे गरजेचे असते. जर्नलिंग हे एक प्रकारे आपल्या डोक्यातील साठवलेला भावनिक कचरा बाहेर काढण्यासारखे आहे. भावनिक कचरा छान शब्द आहे हा. हो ना. जेव्हा विचार फक्त डोक्यात असतात तेव्हा ते खूप मोठे आणि गुंतागुंतीचे वाटतात. ते आपल्याला भावनिकरित्या अडकवून ठेवतात आणि आपला ताण वाढवतात. पण इथे मला एक प्रश्न विचारायचा आहे. अनेकांना लिहायचा प्रचंड कंटाळा असतो. मग फक्त मनातल्या मनात विचारांची उजळणी केली तर चालणार नाही का? नाही, ते तितकं प्रभावी ठरत नाही. पण कागद आणि पेनच का आवश्यक आहे? अलिप्तता मिळवण्यासाठी प्रत्यक्ष लिहिण्याची कृती खरंच इतकी वेगळी कशी ठरते? हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर आपल्या मेंदूच्या रचनेत दडलेले आहे. कसं काय? आपला मेंदू 2 भागांत विभागलेला असतो. उजवा भाग हा भावना, कला आणि चिंतेशी जोडलेला असतो, तर डावा भाग हा तर्क, भाषा आणि विश्लेषणाशी जोडलेला असतो. ओके, राईट ब्रेन आणि लेफ्ट ब्रेन. हो, जेव्हा आपण एखाद्या गोष्टीची नुसती चिंता करत असतो तेव्हा आपला उजवा मेंदू अतिसक्रिय झालेला असतो, म्हणजे तो हायपर ॲक्टिव्ह असतो. पण जेव्हा आपण ते विचार लिहायला घेतो तेव्हा भाषेचा आणि तर्काचा वापर करण्यासाठी मेंदूला सक्तीने डावा भाग सक्रिय करावा लागतो. अरे वा, म्हणजे आपण मेंदूला शिफ्ट करतोय. अगदी बरोबर. विचार करण्याची गती प्रचंड असते, पण लिहिण्याची गती संथ असते. त्यामुळे लिहिताना मेंदूला आपोआप स्वतःचा वेग कमी करावा लागतो. आणि त्यामुळे आपल्याला शांत वाटतं. हो, या प्रक्रियेत भावनांचे रूपांतर तर्कात होते. आपण आपल्याच विचारांकडे एका त्रयस्थ व्यक्तीच्या नजरेतून पाहू शकतो. कागदावर उतरलेले विचार जणू आपले राहत नाहीत. आणि हीच ती अलिप्तता आहे जी आपल्याला हवी असते. कमाल आहे. हे खरंच खूप लॉजिकल आहे. डाव्या आणि उजव्या मेंदूचा हा खेळ समजला की जर्नलिंगचं महत्त्व आपोआप पटतं. नक्कीच. पण आता समजा आपण सकाळी छान शांत बसलो, जर्नलिंगही केले, पण जेव्हा आपण कामाला लागतो आणि अचानक दुपारच्या वेळी एखादे मोठे संकट समोर येते तेव्हा काय? दुपारची वेळ नेहमीच आव्हानात्मक असते. हो ना. ऑफिसच्या मीटिंगमध्ये किंवा प्रवासात आपण कागद पेन काढू शकत नाही. अशा वेळी अलिप्तता कशी टिकवायची? इथेच तिसरी सवय कामाला येते. कोणती? माइंडफुल ब्रेक्स. म्हणजे दिवसभरातून 2 ते 3 वेळा आपली सर्व सुरू असलेली कामे पूर्णपणे थांबवून केवळ आपल्या श्वासाचे निरीक्षण करणे. फक्त श्वास. हो. सकाळची सुरुवात कितीही चांगली झाली असली तरी दिवसभराच्या ताणतणावामुळे आपल्या विचारांची आणि भावनांची गती प्रचंड वाढते. आपले शरीर फाईट किंवा फ्लाईट मोडमध्ये जाते.
म्हणजे आपण सतत एका तणावाखाली असतो. हो, जर आपण ती गती मध्येच खंडित केली नाही तर तो ताण साचत जातो. फक्त 1 मिनिटभर डोळे मिटून दीर्घ श्वास घेतल्याने आपल्या शरीरातील वेगस नर्व सक्रिय होते. वेगस नर्व्ह. हो, ही नर्व थेट आपल्या मेंदूला सर्व काही सुरक्षित आहे असा संदेश पाठवते. अरे वा, मला हे एखाद्या स्मार्टफोनमधील बॅकग्राऊंड ॲप्स बंद करण्यासारखे वाटते. कसं काय? जेव्हा फोनमध्ये एकाच वेळी 20 ॲप्स सुरू असतात तेव्हा फोन गरम होतो आणि त्याची बॅटरी वेगाने संपू लागते. अगदी बरोबर. आपण आपल्या मेंदूबरोबरही हेच करतो. एकाच वेळी अनेक चिंता आणि कामे सुरू ठेवल्याने आपली मानसिक बॅटरी ड्रेन होते. माइंडफुल ब्रेक घेणे म्हणजे हे सगळे बॅकग्राऊंड ॲप्स एका क्षणासाठी बंद करणे, जेणेकरून मेंदूला पुन्हा फ्रेश होण्यासाठी वाव मिळतो. अतिशय समर्पक तुलना आहे ही. हा छोटासा ब्रेक आपल्या मज्जासंस्थेला शांत करतो आणि आपण पुन्हा वर्तमानात परत येतो. म्हणजे आपला फोकस परत येतो. हो, आपण आपल्या प्रतिक्रियांची गती कमी करतो आणि परिस्थितीवर चिडण्याऐवजी ती शांतपणे हाताळण्याची क्षमता मिळवतो. हे छोट्या तणावासाठी ठीक आहे, पण जर एखादा विचार डोक्यातून जातच नसेल तर काय? एखाद्या मोठ्या आर्थिक समस्येचा किंवा नात्यातील गुंतागुंतीचा विचार सतत सतावत असेल तर तो नुसता श्वास घेऊन थांबत नाही. हे अगदी खरं आहे. अशा वेळी चौथी सवय सुचवली जाते, ती म्हणजे ओव्हरथिंकिंगची वेळ ठरवणे. एखाद्या गोष्टीवर विचार करण्यासाठी स्वतःला फक्त 10 मिनिटांची वेळ मर्यादा देणे. बरोबर. पण मला इथे थोडं थांबावंसं वाटतं. स्वतःला मी केवळ 10 मिनिटे चिंता करेन असे सांगणे ऐकायला खूप सोपे आणि आदर्श वाटते. पण हे थोडं अवास्तव नाही का? का बरं? हे एखाद्या दुःखी माणसाला जाऊन तू दुःखी होऊ नकोस असे सांगण्यासारखं नाही का? जेव्हा चिंता सुरू असते तेव्हा 10 मिनिटांचा अलार्म लावून खरंच विचार थांबवता येतात का? हा खूपच नैसर्गिक आणि व्यावहारिक आक्षेप आहे. पण इथे विचारांना जबरदस्तीने पूर्णपणे दाबून टाकण्याचा किंवा थांबवण्याचा उद्देश अजिबात नाहीये. मग नक्की काय करायचंय? मानसशास्त्रात याला कंपार्टमेंटलायझेशन म्हणतात. म्हणजे विचारांना एक ठराविक चौकट किंवा कप्पा देणे. जेव्हा एखादी मोठी चिंता सतावते आणि आपण तिला दाबण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ती दुप्पट वेगाने उसळून वर येते. हो, हे तर खूपदा होतं. आपण जेवढं विसरायचा प्रयत्न करतो तेवढं जास्त आठवतं. एक्झॅक्टली. त्याऐवजी आपण स्वतःच्या मेंदूला सांगतो की मी यावर नक्की विचार करणार आहे, पण आता नाही. संध्याकाळी 6 वाजता माझ्याकडे यासाठी 10 मिनिटे असतील. म्हणजे आपण समस्येकडे दुर्लक्ष करत नाही आहोत, तर फक्त त्याची वेळ पुढे ढकलत आहोत. अगदी तेच. यामुळे मेंदूला एक दिलासा मिळतो की या समस्येकडे दुर्लक्ष केले जात नाहीये, तर त्यासाठी एक विशिष्ट वेळ राखून ठेवली आहे. हे खूपच भारी आहे. हो, जेव्हा खरोखर ती संध्याकाळीची वेळ येते तेव्हा अनेकदा त्या चिंतेची तीव्रता कमी झालेली असते किंवा आपण अधिक शांत डोक्याने त्यावर तोडगा काढू शकतो. आपण विचारांना दाबून टाकत नाही, तर त्यांना योग्य दिशा आणि शिस्त लावत आहोत. हा एक प्रकारचा मानसिक करार आहे जो आपण स्वतःशी करतो. बरोबर. आणि हळूहळू मेंदूला या शिस्तीची सवय होते. हा दृष्टिकोन खरोखरच समस्येकडे पाहण्याचा एक नवीन मार्ग देतो. आता आपण दिवसाची सुरुवात पाहिली, दुपारचे ब्रेक्स पाहिले, ओव्हरथिंकिंग कसे हाताळायचे तेही पाहिले. आता दिवसाचा शेवट कसा असावा याकडे वळूया. हो, रात्रीची वेळ. यातील 5वी सवय आहे डिजिटल डिटॉक्स. मन शांत करण्यासाठी झोपण्यापूर्वी किमान 30 मिनिटे आधी मोबाईल पूर्णपणे बाजूला ठेवणे. हे खूप महत्वाचं आहे. आजकाल प्रत्येकाला माहीत आहे की झोपण्यापूर्वी स्क्रीन पाहू नये, पण तरीही लोक पाहतातच. या 30 मिनिटामागे नक्की कोणते विज्ञान दडलेले आहे? यामध्ये पूर्णपणे जैविक कारणं आहेत. रात्रीच्या वेळी आपल्या मेंदूमधील पिनियल ग्रंथी मेलाटोनिन नावाचे संप्रेरक किंवा हार्मोन सोडायला सुरुवात करते, जे आपल्याला नैसर्गिकरित्या झोप आणण्यास मदत करते. ओके. पण ह्या ग्रंथीला अंधाराची आवश्यकता असते. जेव्हा आपण झोपण्यापूर्वी मोबाईल पाहतो तेव्हा स्क्रीनमधून येणारा निळा प्रकाश मेंदूला असा संदेश देतो की अजूनही दिवसाचा प्रकाश आहे. आणि त्यामुळे मेलाटोनिनची निर्मिती थांबते. हो, आणि झोप खराब होते. पण केवळ प्रकाशच नाही, तर आपण जो आशय पाहतो तोही महत्वाचा असतो, बरोबर? नक्कीच. इंटरनेटवरील सतत बदलणारी माहिती, बातम्या किंवा सोशल मीडिया आपल्या मेंदूच्या प्रीफ्रंटल कॉर्टेक्सला सतत जागृत ठेवण्याचा प्रयत्न करते. म्हणजे आपण मेंदूला झोपूच देत नाही. बरोबर. आपण जगातील समस्या किंवा इतरांचे आयुष्य पाहत असतो आणि मेंदूला त्या माहितीवर प्रक्रिया करावी लागते.
जर आपण ही डिजिटल जोडणी तोडली नाही तर झोपेतही आपले अवचेतन मन त्याच माहितीवर काम करत राहते. आणि म्हणूनच दुसऱ्या दिवशी आपल्याला थकवा जाणवतो. हो, झोपण्यापूर्वीची ही अलिप्तता हीच दुसऱ्या दिवशीच्या सकाळच्या शांततेची पायाभरणी असते. आता हे सगळं ऐकायला आणि समजून घ्यायला खूप तार्किक वाटते. एक परिपूर्ण सायकल तयार झालीये, सकाळच्या शांततेपासून ते रात्रीच्या डिजिटल डिटॉक्सपर्यंत. हो, ऐकायला खूप छान वाटतं. पण इथेच खरी अडचण सुरू होते. लोक हे सगळं ऐकतात, त्यांना खूप प्रेरणा मिळते आणि ते ठरवतात की उद्यापासून मी या 5ही गोष्टी अगदी परफेक्टली करणार. आणि मग काय होतं? आणि मग मंगळवार उजाडेपर्यंत ते सगळं सोडून देतात. या सवयी माहीत असणं सोपं आहे, पण त्या प्रत्यक्षात आणणे आणि त्यात सातत्य राखणं इतके कठीण का जाते? बघा, याचे मुख्य कारण आपला दृष्टिकोन किंवा आपला माइंडसेट आहे. अलिप्तता हे एक कौशल्य आहे आणि इतर कोणत्याही कौशल्याप्रमाणेच ते सरावानेच सुधारते. म्हणजे एका रात्रीत काही होत नाही. नाही, आपण एखादी गोष्ट एकदाच केली म्हणजे लगेच बदल घडत नाही, पण लोक अनेकदा परिपूर्णतेचा आग्रह धरतात, ज्याला आपण परफेक्शनिझम म्हणतो. हो, अगदी तसंच होतं. ते म्हणतात की मी आजपासून अजिबात फोन बघणार नाही, मी कधीच ओव्हरथिंकिंग करणार नाही, असे मोठे संकल्प करतात. मला इथे एका व्यायामशाळेची म्हणजे जिमचे उदाहरण द्यावेसे वाटते. जर कोणी पहिल्याच दिवशी जिममध्ये जाऊन 100 किलो वजन उचलण्याचा प्रयत्न केला तर तो आयुष्यभरासाठी फिट होणार नाही, उलट तो जखमी होईल. अगदी बरोबर. फिटनेससाठी दररोजचं सातत्य लागतं. पहिल्या दिवशी कदाचित फक्त 5 किलो वजन उचलून सुरुवात करावी लागते. पण आपण मानसिक आरोग्याच्या बाबतीत मात्र पहिल्याच दिवशी 100 किलो वजन उचलण्याची अपेक्षा करतो. हे जिमचे उदाहरण एकदम चपखल आहे. हे सर्व न्यूरोलॉजिकल रिवायरिंगचे काम आहे. जेव्हा एकदा लोकांकडून चूक होते किंवा ते एखादा दिवस जर्नलिंग करायला विसरतात, तेव्हा ते पूर्णपणे निराश होतात आणि सगळा सराव सोडून देतात. ते गिव्हअप करतात. हो, परिपूर्णतेचा हा दुराग्रह स्वतःच एक प्रकारची आसक्ती किंवा अटॅचमेंट आहे. आपल्याला त्या परफेक्ट रिझल्टची आसक्ती असते. मग विचार कसा असायला हवा? पासूनची अलिप्तता देखील आहे. वा, हे खूपच भारी आहे. प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करायला शिकणे आणि निकालाचे दडपण झुगारून देणे हाच या सरावाचा गाभा आहे. अगदी नक्कीच. तर या सगळ्याचा अर्थ नक्की काय? तात्विक चर्चेकडून आता थेट कृतीकडे वळण्याची वेळ आली आहे. हे सर्व ऐकल्यानंतर सुरुवात कशी करावी? यासाठी एक प्लॅन आहे. हो, या चर्चेतून एक अतिशय स्पष्ट आणि कृती करण्यायोग्य आराखडा समोर येतो. तो म्हणजे 7 दिवसांचा व्यावहारिक सराव, ज्याला आपण 7 डे चॅलेंज म्हणू शकतो. बरोबर. या 5 सवयींपैकी एकाच वेळी सर्व 5 सवयी निवडायच्या नाहीत. केवळ आणि केवळ एकच सवय निवडायची आहे आणि पुढचे 7 दिवस पूर्ण एकाग्रतेने आणि सातत्याने ती पाळायची आहे. यावरून अनेकांना प्रश्न पडू शकतो की फक्त एकच सवय का? आपण तर 5 उत्तम सवयींची चर्चा केली, मग 5ही एकदम का लागू करू नयेत? हो, हा प्रश्न साहजिक आहे. याचे कारण आपल्या मेंदूची ऊर्जा साठवण्याची क्षमता, म्हणजे कॉग्निटिव्ह लोड. जेव्हा आपण आपल्या जुन्या अजाणतेपणे लागलेल्या सवयींची साखळी तोडण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपल्या मेंदूला खूप ऊर्जा खर्च करावी लागते. जुन्या सवयी मोडायला ताकद लागते. हो, जर आपण एकदम 5 नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न केला तर मेंदू ओव्हरलोड होतो आणि बंड पुकारतो, ज्याला मानसशास्त्रात इगो डिप्लिशन म्हणतात. म्हणजे जास्त गोष्टी एकाच वेळी केल्याने अपयश येण्याची शक्यता जास्त असते. अगदी बरोबर. पण जेव्हा आपण फक्त एकच सवय निवडतो, उदाहरणार्थ फक्त झोपण्यापूर्वी 30 मिनिटे फोन न वापरणे, तेव्हा ती एकच जाणीवपूर्वक केलेली कृती आपल्या अजाणतेपणे लागलेल्या सवयींची साखळी तोडण्यासाठी पुरेशी असते. कारण आपण त्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करतो. हो, ती एक कृती आपल्या मनाला सिद्ध करून दाखवते की बदल शक्य आहे. तो छोटासा विजय आपला आत्मविश्वास वाढवतो आणि भविष्यात इतर सवयी अंगीकारण्यासाठी मानसिक बळ देतो. हे खरोखरच खूप आशादायी आहे. म्हणजेच आपण संपूर्ण आयुष्याचा विचार करण्यापेक्षा किंवा एकदम संत बनण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा फक्त आजचा एक दिवस आणि आजची एक सवय यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. अगदी तेच. मोठे बदल हे नेहमीच लहान आणि सातत्यपूर्ण सवयीमधूनच घडतात. अलिप्तता किंवा डिटॅचमेंट ही कोणत्याही दुकानात मिळणारी गोष्ट नसून ती एक अखंड चालणारी दैनंदिन प्रक्रिया आणि सराव आहे. बरोबर. ही केवळ हिमालयात जाऊन संन्यासी बनण्याची प्रक्रिया नाहीये, तर आजच्या या धावपळीच्या, तणावपूर्ण आणि माहितीच्या युगात स्वतःचे मानसिक संतुलन टिकून ठेवण्याचं हे एक अत्यंत व्यावहारिक आणि आवश्यक साधन आहे. बाह्य जगाचा आपल्या आतल्या शांततेवर होणारा हल्ला परतवून लावण्यासाठी हे एक मानसिक चिलखट आहे. अगदी योग्य विश्लेषण आहे हे.
आपण आज पाहिलं की कशी सकाळची शांतता, विचारांचे जर्नलिंग करून डाव्या मेंदूचा वापर करणे, माइंडफुल ब्रेक्स घेऊन मज्जासंस्थेला शांत करणे, ओव्हरथिंकिंगला दिलेली वेळेची चौकट आणि मेलाटोनिन वाढवण्यासाठी डिजिटल डिटॉक्स. म्हणजे या छोट्या वाटणाऱ्या कृती आपल्याला आपल्या स्वतःच्या आयुष्याचे नियंत्रण पुन्हा मिळवून देतात. नक्कीच. परिपूर्णतेच्या मागे न धावता केवळ सातत्यावर भर देणं आणि एकावेळी एकाच सवयीवर लक्ष केंद्रित करणे हाच अलिप्ततेच्या या प्रवासातील सर्वात खात्रीलायक मार्ग आहे. होय. आजची सखोल चर्चा खरोखरच खूप काही विचार करायला लावणारी होती, पण ही चर्चा संपवण्यापूर्वी एक विचार माझ्या मनात सतत घोळतोय. कोणता विचार? आपण आतापर्यंत पाहिलं की अलिप्तता ही प्रामुख्याने आपल्या मनात काय प्रवेश करतंय यावर जाणीवपूर्वक नियंत्रण ठेवण्याबद्दल आहे. हो, जसे की सकाळी उठल्याबरोबर मोबाईल न पाहणे किंवा डिजिटल डिटॉक्स करणं. बरोबर. आपण सतत मानसिक आणि डिजिटल वातावरणाबद्दल बोललो, पण जर आपण याच तर्काचा थोडा विस्तार केला तर असा प्रश्न पडतो की आपल्या आजूबाजूच्या भौतिक वातावरणाचे काय, म्हणजे फिजिकल एन्व्हायरमेंट. अरे वाह! हा एक अत्यंत वेगळा आणि सखोल प्रश्न आहे. भौतिक वातावरणाबद्दल आपण सहसा विचार करत नाही. नक्कीच. आपण ज्या वातावरणात वावरतो, जसे की आपल्या घराची रचना किंवा ज्या टेबलावर बसून आपण रोज काम करतो, त्या कामाच्या टेबलाची अस्तव्यस्त स्थिती, ही देखील अशीच एक अजाणतेपणे लागलेली सवय असू शकेल का? खरंच असू शकते. ज्या वातावरणात आपण वावरतो ते भौतिक वातावरणच जर गोंधळाचे आणि अस्वच्छ असेल, तर ते नकळतपणे आपल्या भावनांचे आणि विचारांचे प्रोग्रामिंग करत नसेल का? नक्कीच करत असेल. कदाचित आपल्याला केवळ डिजिटल जगाच्या आवाजापासूनच नव्हे, तर आपल्या सभोवतालच्या भौतिक जगाच्या गोंधळापासूनही अलिप्त होण्याची आणि तिथेही जाणीवपूर्वक बदल करण्याची गरज आहे का? हा खूपच विचार करायला लावणारा मुद्दा आहे. हो ना. हा एक असा प्रश्न आहे ज्यावर आपण सर्वांनी आज शांतपणे विचार करायला हवा.